नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2, 29 जुलै. तर बघा, हा जो व्याघ्र दिन आहे हा 2010 पासून व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. 2010 साली सेंट पीटर्सबर्ग रशिया समितीमध्ये 29 जुलै तारखेचा निर्णय घेतला. TX2 असे ध्येय ठेवले होते, वाघांची संख्या दुप्पट करणे. वैज्ञानिक नाव पॅन्थेरा टायग्रिस असं आहे आणि प्रत्येक 4 वर्षाला व्याघ्र गणना केली जाते, हे लक्षात ठेवा. जगाच्या 70% वाघ एकट्या भारतात आहे. टायगर स्टेट म्हणून भारतामध्ये मध्य प्रदेशला म्हणतात, हे लक्षात ठेवा. संपूर्ण देशभरात 2022 व्याघ्र गणनेनुसार देशात 3167 वाघांची नोंद झाली. 2023 3882 झाली होती, म्हणजे आता कमी झालेली आहे. ठीक आहे. वाघांना वाचवण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न बघा. 1969 सर्व प्रकारच्या जनावरांच्या कातडी निर्यातीवर बंदी केली. 1972 मध्ये वन्यजीव संवर्धन कायदा काढला आणि 1973ला प्रोजेक्ट टायगर सुरू केलं. 2010ला जागतिक व्याघ्र दिन सुरुवात केली. 2023ला इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स केलं आणि महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प आहे 6. ठीक आहे. आणि ते कोणते कोणते तर बघा, नवेगाव हे कुठे आहे तर नागझिरा गोंदिया इथे आहे. बोर हे वर्धा इथे आहे. सह्याद्री सांगली सातारा कोल्हापूर. मेळघाट अमरावती येथे आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर बघा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प. 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 2 पहा, आयकर विभागाच्या आयकर सिंधू या नवीन कार्यालयीन संकुलाचे उद्घाटन कुठे व कोणी केले? याचं करेक्ट उत्तर मुंबई निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा, 2026ची बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जाईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 4 पहा, चिनार पुस्तक महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? याचं करेक्ट उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 5 पहा, जून 2024चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे नॅथन स्मिथ अँड डॅनी वॅटहॉच. प्रश्न क्रमांक 6, कॉमनवेल्थ गेम 2026 मध्ये भारतासाठी दुसरे पदक कोणी जिंकले आहे? पहिला ऑप्शन बघा झंडू कुमार, दुसरा ऑप्शन आहे मीराबाई चानू, तिसरा ऑप्शन आहे जसबीर सिंह आणि चौथा ऑप्शन आहे मोहम्मद शरीफ. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं दुसरे पदक, तर पहिले पदक हे झंडू कुमार यांनी जिंकलेले आहे आणि दुसरे पदक हे जिंकलेले आहे ऋषिकांत सिंह यांनी जिंकलेले आहे. योग्य उत्तर हे आहे. ऑप्शनमध्ये उत्तर योग्य देण्यात नाही आलेलं आहे, पण उत्तर ऋषिकांत सिंह हे आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, जुलै 2026 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 48वे सत्र कुठे आयोजित करण्यात आले होते? याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर कोरिया, ऑप्शन नंबर 3.